इयत्ता 7वी सामान्य विज्ञान धडा 11वा पेशी रचना आणि सूक्ष्मजीव. मुलांनो, आज आपण पेशी रचना आणि सूक्ष्मजीव यांची माहिती घेणार आहोत. सजीवांच्या शरीराची रचना ही अनेक प्रकारच्या पेशींनी अथवा पेशींच्या समूहांनी बनलेले असते, हे आपल्याला माहीत आहे. वर्गीकरणाच्या आधारे एकपेशीय आणि बहुपेशीय सजीव याबद्दल आपण माहिती घेतली. सजीवांचे शरीर अनेक सूक्ष्म घटकांनी बनलेले असते, त्यालाच आपण पेशी असे म्हणतो. या सूक्ष्म घटकांची संख्या ही सर्व सजीवांमध्ये सारखी नसते. सजीवांच्या रचनेनुसार ही संख्या वेगवेगळी असते. तर सर्वात प्रथम आपण पेशी म्हणजे काय हे जाणून घेऊया. पेशी सेल सजीवांच्या शरीर रचनेमध्ये तसेच कार्यात्मक रचनेमध्ये सुद्धा पेशी हा घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. उदाहरणार्थ, अमिबा हा एकपेशीय सजीव आहे. त्यामुळे तो शरीराच्या कोणत्याही भागाकडून अन्न ग्रहण करू शकतो. इतर प्राण्यांमध्ये अन्न ग्रहण करण्यासाठी अवयवांची विशिष्ट रचना असल्याचे आपल्याला आढळून येते. सर्व सजीवांचा रचनात्मक कार्यात्मक मूलभूत घटक म्हणजे पेशी होय. शरीराच्या आत या पेशींची एक संघटनात्मक रचना असते. आता ती रचना कशी असते ते आपण या उदाहरणातून पाहूया. इथे आपल्याला पुस्तकाची संघटनात्मक रचना दिली आहे. अक्षर, शब्द, वाक्य, परिच्छेद, पाठ आणि पुस्तक. मुलांनो, आपण या तक्त्याचे निरीक्षण केले तर आपल्याला काय दिसून येते? तर अक्षरे एकत्र येऊन त्यापासून शब्द बनतो, अनेक शब्द एकत्र येऊन वाक्य बनते, अनेक वाक्य मिळून परिच्छेद बनतो आणि परिच्छेद मिळून पाठ तयार होतो आणि सर्व पाठ एकत्र येऊन पुस्तक तयार होते. तसेच सजीवांच्या संघटनेत पेशीपासून ऊती, त्यापासून इंद्रिय आणि इंद्रियापासून इंद्रिय संस्था बनते, जाऊन सर्व संस्थांचा समावेश होऊन शरीर बनते. सजीवांचे कार्य रचना ही पेशींच्या पातळीवर होत असते. एकपेशीय सजीवात अन्नग्रहण, पचन, उत्सर्जन हे एकाच पेशीत होत असते आणि प्रजनन ही त्याच पेशीत विभाजन होऊन होते. त्यामुळे एकपेशीय सजीवांच्या जीवनक्रिया या एकाच पेशीपासून होतात. मुलांनो, पेशीविषयी विविध शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. त्या संशोधनाच्या आधारे त्यांनी विविध सिद्धांत मांडले आहेत. त्याविषयी आपण थोडे जाणून घेऊया. रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने इसवी सन 1665 मध्ये बुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन सूक्ष्मदर्शिकेद्वारा त्या कापाचे निरीक्षण केले. तर त्यांना त्या कापामध्ये मधमाशाच्या पोळ्यातील कप्प्याप्रमाणे रचना दिसून आली. या कप्प्यांना त्यांनी पेशी असे नाव दिले. सेल म्हणजे कप्पा आणि लॅटिन भाषेत सेलुला म्हणजे लहान खोली होय. एम.जे. स्लायडोन, थिओडोर शॉन या दोन शास्त्रज्ञांनी 1838 मध्ये पेशींच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला. त्या सिद्धांतानुसार सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात. पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. त्यानंतर आर. विर्शॉ या 1885 मध्ये असे स्पष्ट केले आहे की सर्व पेशींचा जन्म हा पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या पेशीपासून होते. पेशींचे मोजमाप व निरीक्षण, मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स. मुलांनो, पेशींचे मोजमाप कसे केले जावे त्याविषयी आपण जाणून घेऊया. 1673 मध्ये अँटोन ल्युआन हाक या विविध प्रकारची भिंगे एकत्र केली आणि त्यापासून सूक्ष्मदर्शक तयार केले.
या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने जीवाणू आणि आदिजीव यांच्या जिवंत पेशींचे निरीक्षण सर्वप्रथम अँटोन ल्युएनहॅक यांनी केले. पेशी खूप लहान असतात, आपल्या डोळ्यांनी त्या दिसत नाहीत. जर पेशी पाहायच्या असतील तर त्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने आपल्याला दिसतात. पेशी इतक्या लहान असतात की त्यांचे मोजमाप करण्यासाठी मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांचा वापर करावा लागतो. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. 1 मिलीमीटर बरोबर 1000 मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर बरोबर 1000 नॅनोमीटर. पेशींच्या निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. त्यातील भिंगामुळे काचपट्टीवर ठेवलेली वस्तू कित्येक पटीने मोठी दिसते. मुलांनो, आपण सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने कांद्याच्या पेशी कशा दिसतात ह्याचा एक प्रयोग करून पाहूया. त्यासाठी प्रथम कांदा घेऊन त्यातील कांद्याची एक फोड करून घ्या. त्या फोडीच्या खोलगट भागातील एक पातळ पापुद्रा काढून घ्या. आता ह्या कांद्याला पापुद्रा घडी न पडू देता सूक्ष्मदर्शकाच्या काचपट्टीवर ठेवा आणि आल्यावर एक पाण्याचा थेंब टाका. तसेच आयोडीन विरल द्राव्याचा एक थेंब त्यावर टाका. आता या पापुद्र्यावर आच्छादन म्हणून काच ठेवा आणि सूक्ष्मदर्शकाच्या भिंगाखाली त्याचे निरीक्षण करा. पहा, या सूक्ष्मदर्शिकेच्या भिंगातून कांद्याच्या पापुद्र्याकडे पाहिले तर आपल्याला कप्प्यांसारखी रचना दिसते. ती रचना म्हणजे पेशी होय. मागील इयत्तेत आपण पाण्यातील अमिबा, पॅरामेशियम यांचे असे निरीक्षण केले आहेच. आता तुम्ही अशा प्रकारे सूक्ष्मदर्शिकेखाली वनस्पतीच्या विविध भागांचे म्हणजेच पान, खोडाची साल, मूलाग्रे यांचे निरीक्षण करा. मुलांनो, पेशी विविध आकाराच्या असतात, तसेच त्यांची रचना, आकार यामध्ये विविधता आढळते. त्याविषयी आपण आता जाणून घेऊया. सजीवांच्या पेशींचे आकार हे त्यांच्या कार्याशी निगडीत असतात. या आकृत्या पहा. या सर्व आकृत्यांमध्ये आपल्याला पेशींचे वेगवेगळे आकार दिसत आहेत. या आकृत्यांमध्ये जर आपण व्यवस्थित निरीक्षण केले तर असे दिसून येते की यातील पेशी गोलाकार, दंडाकार, स्तंभाकार, सर्पिलाकार, अंडाकृती, आयताकार अशा विविध आकारांच्या आहेत. सजीवांच्या जीवनक्रिया घडवून येण्यासाठी पेशींमध्ये विविध प्रकारचे घटक असतात. त्या घटकांनाच पेशी अंगके असे म्हणतात. पेशींच्या या अंगकांचा अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरला जातो. या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने लहानात लहान घटकांच्या प्रतिमेचे मूळ आकारापेक्षा 2 अब्ज पटापर्यंत मोठ्या आकाराच्या प्रतिमेचा अभ्यास करता येतो. पेशींचे प्रकार. मुलांनो, पेशींचे वनस्पती पेशी व प्राणी पेशी असे 2 प्रकार असतात. आपण ह्या दोघांचीही सविस्तर माहिती घेऊ. वनस्पती पेशी. वनस्पती पेशीच्या सर्वात बाहेर सेल्युलोजने बनलेले पेशीभितिका असते. त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो. पेशीपटल पेशीभितिकेच्या आत असते आणि त्याच्या आत पेशीद्रव्य आणि काही पेशी अंगके असतात. लवक हे पेशी अंगक केवळ वनस्पती पेशीमध्ये असते आणि हरित लवक हे अंग प्रकाश संश्लेषण करते आणि हरित लवक केंद्रक, अंतर्द्रव्य जालिका, गोल्जी पिंड, तंतुकणिका ही अंगके पेशीद्रव्यात पसरलेली असतात. वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकाराच्या रिक्तिका आढळतात. या सर्व दृश्यकेंद्रिकी पेशी असतात. प्राणी पेशी. प्राणी पेशींच्या सर्वात बाहेर पेशीपटल असते.
पेशीपटलाच्या आत पेशीद्रव्य आणि सर्व बाजूंनी पसरलेला असतो. प्राणीपेशी केंद्रक, अंतर्द्रव्य जालिका, तंतुकणिका, लवकारिका, गॉल्जी पिंड आणि काही छोट्या छोट्या आकाराच्या रिक्तिका असतात. प्राणीपेशीमध्ये लवके हे अंग नसते, त्यामुळे हे प्रकाश संश्लेषण करून अन्ननिर्मिती करू शकत नाहीत. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामध्ये पेशीभितिका, पेशीपटल, पेशीद्रव्य, पेशी अंगके हे घटक असतात. त्या घटकांचे कार्य कशा पद्धतीने होते ते आपण पाहूया. पेशीभितिका. पेशीभितिका केवळ वनस्पतीमध्येच आढळून येतात आणि पेशीभितिका हे पेशींचे सर्वात बाहेर असणारे आवरण अंग असते. पेशीपटल. पेशीपटल हे प्राणी पेशींचे सर्वात बाहेरचे आवरण असते. हे पातळ प्रकारचे आवरण आहे, तसेच ते नाजूक व लवचिक असते. पेशीद्रव्य. पेशीमध्ये पेशी केंद्रका व्यतिरिक्त द्रवरूप भाग असतो, त्याला पेशीद्रव्य असे म्हणतात. पेशीद्रव्य हे पेशीपटल आणि केंद्रक यांच्या दरम्यान असते. पेशींची विविध अंगके यामध्ये विखुरलेली असतात. पेशी अंगके. पेशींमध्ये मुख्यतः केंद्रक, अंतर्द्रव्य जालिका, गॉल्जी पिंड, लयकारिका, रिक्तिका, तंतुकणिका, लवके ही अंग असतात. वनस्पती पेशीमध्ये हरित लवके असते. मुलांनो, वनस्पती आणि प्राणी पेशीमध्ये केंद्रक, अंतर्द्रव्य जालिका, रायझोबियम, लयकारिका, तंतुकणिका, लवके, रिक्तिका यांसारखे समान आणि वेगवेगळे घटक असतात. त्याविषयी आपण माहिती पाहूया. केंद्रक. पेशींचे सर्वात मोठे अंग म्हणजे केंद्रक. केंद्रकाभोवती दुहेरी आणि सच्छिद्र पटल असते. पेशींचे सर्व कार्य हे केंद्रकच नियंत्रित करते. अंतर्द्रव्य जालिका. अंतर्द्रव्य जालिका हे एक विस्तृत आणि जाळीदार अंग आहे. रायझोझोम, रायबोझियम तयार केलेल्या प्रथिनांमध्ये आवश्यक असे बदल करून गॉल्जी पिंडकडे पाठविले जाते. गॉल्जी पिंड. तंतुकणिका. तंतुकणिका हे पेशींचे ऊर्जा केंद्र असते. लवके. या अंगातील हरित लवकामार्फत प्रकाश संश्लेषणाचे कार्य होते. रिक्तिका. रिक्तिकांचे मुख्य कार्य म्हणजे पेशीतील टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणे. प्राणी पेशीमधील रिक्तिका आकाराने छोट्या असतात, तर वनस्पती पेशीमध्ये एक मोठी रिक्तिका असते. अशा प्रकारे पेशींमध्ये विविध घटक असतात. सूक्ष्मजीव, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सूक्ष्मजीव म्हटले की लहान जीव असा अर्थ आपल्याला माहिती आहे, पण या सूक्ष्मजीवांचा खरा अर्थ आज आपण जाणून घेऊया. आपल्या पृथ्वीवर असंख्य सजीव आहेत. त्यापैकी आपल्याला जे सहजासहजी डोळ्यांना दिसत नाहीत आणि ज्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो, त्यांना सूक्ष्मजीव असे म्हणतात. अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, गोगलगाय, हत्ती, कबूतर, जंत यांचे आकारानुसार 2 गटात वर्गीकरण करूया. अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, गोगलगाय हे सूक्ष्मजीव आणि एकपेशीय आदिजीव आहेत. तर हत्ती, कबूतर, जंत हे बहुपेशीय व सहज दिसणारे प्राणी आहेत. सूक्ष्मजीवांचा आढळ. ॲक्युरेसी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आपल्याला आजूबाजूच्या परिसरामध्ये असणाऱ्या हवा, पाणी, जमीन
अन्नपदार्थ, सांडपाणी, कचरा, वनस्पती, त्याचप्रमाणे प्राणी व मानवाच्या शरीरामध्ये सूक्ष्मजीव असतात. काही सूक्ष्मजीव हे एकटे राहत असतात. उदाहरणार्थ एकपेशीय सूक्ष्मजीव अमिबा, पॅरेमेशियम. तर काही सूक्ष्मजीव बहुसंख्येने वसाहत करून राहतात. काही सूक्ष्मजीव हे मृत अवस्थेत वनस्पती, प्राणी यांच्या अवशेषावर जगत असतात. सूक्ष्मजीवांचे निरीक्षण व मोजमाप. ऑब्झर्वेशन, मेजरमेंट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मुलांनो, आता आपण सूक्ष्मजीवांचे मोजमाप कसे करायचे ते पाहू. सूक्ष्मजीव अतिशय लहान असतात. त्यामुळे सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शिकेचा वापर करावा लागतो. हा वापर कसा करावा हे पाहण्यासाठी आपण एक प्रयोग करूया. प्रथम पावाचा किंवा भाकरीचा एक तुकडा घ्या. तो तुकडा थोडा पाण्यात भिजवा आणि एक हवाबंद डब्यात 3 ते 4 दिवस ठेवा. पावाचा किंवा भाकरीचा तुकडा सूक्ष्मदर्शिकेच्या खाली ठेवा. यासाठी विशाल भिंगाचा वापर करूया. पहा, विशाल भिंगाच्या साहाय्याने आपल्याला सूक्ष्मजीव दिसत आहेत. आता आपण गढूळ पाण्याचा एक थेंब घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली पाहूया. यामध्ये आपल्याला सूक्ष्मजीव दिसत आहेत. आता दह्याचा थेंब संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या भिंगाच्या काचपट्टीवर ठेवून त्याचे निरीक्षण करूया. यातही आपल्याला सूक्ष्मजीव दिसत आहे. असे अनेक प्रकारचे प्रयोग करून पाहिल्यावर असे लक्षात येते की सर्व सूक्ष्मजीव वेगवेगळ्या आकाराचे आहेत. आता आपण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाची माहिती करून घेऊया. मुलांनो, आपण 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान वस्तू आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्या वस्तू पाहण्यासाठी वेगवेगळ्या काचपट्ट्या तयार कराव्या लागतात आणि त्या काचपट्ट्याच्या आधारे सूक्ष्मजीवांचे संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले जाते. पण 1000 पटीने वाढ होत असलेली प्रतिमा जर पाहायची असेल तर ती पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. आता काही सूक्ष्मजीवांचे आकार किती लहान असतात ते पाहूया. मुलांनो, सूक्ष्मजीवांचा आकार हा 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान असतो. या सूक्ष्मजीवांचे आकार एवढे लहान असतात तरीही ते पेशीतील अंगके सर्व जीवनक्रिया घडवून आणतात. पॅरेमेशियम 100 मायक्रोमीटर, टायफॉइडचा रोगजंतू 1 ते 3 मायक्रोमीटर, पोलिओचा विषाणू 28 नॅनोमीटर. तुम्हाला सजीवांच्या आकाराची कल्पना आलीच असेल तर मला आता सांगा, सुईच्या टोकावर सूक्ष्मजीव मावतील का? हो सर. म्हणजेच सूक्ष्मदर्शकाखाली सुईचे टोक ठेवले तर आपल्याला त्यावरील सूक्ष्मजीव दिसून येतात. सूक्ष्मजीवांचे स्वरूप. नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. काही सूक्ष्मजीव हे एकपेशीय तर काही बहुपेशीय असतात. पावावर येणारी बुरशी, डबक्यातील शेवाळांचे तंतू हे बहुपेशीय सूक्ष्मजीव आहेत. तर जीवाणू आणि विषाणू यासारखे सूक्ष्मजीव हे एकपेशीय आहेत. या सूक्ष्मजीवांच्या पेशींची रचना थोडीशी भिन्न असते. या पेशीमध्ये दृश्य केंद्रकी पेशीत आढळणारी पटलापासून तयार झालेली अंगके आढळत नाहीत. तर या पेशीमध्ये फक्त प्रद्रव्य पटल, पेशीद्रव्य व केंद्रक द्रव्य एवढेच घटक आढळतात. म्हणूनच यांना आदिकेंद्रिकी पेशी असे म्हणतात. ही आदिकेंद्रिकी पेशीची आकृती पहा. यामध्ये संपुटिका, पेशीपटल, प्रद्रव्यपटल, केंद्रकाभ, पेशीद्रव्य, रायबोझोम, प्लाझमिड, कशाभिका या आहेत.
सूक्ष्मजीवांची वाढ, ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मुलांनो, आता आपण सूक्ष्मजीवांची वाढ कशी होते याची माहिती घेऊ. सूक्ष्मजीवांचे आकार व जीवनक्रियानुसार शैवाल, कणके, जीवाणू, विषाणू यामध्ये वर्गीकरण केले जाते. प्रत्येक सूक्ष्मजीवांची वाढ आणि प्रजनन होण्यासाठी विशिष्ट अशा परिस्थितीची आवश्यकता असते. काही सूक्ष्मजीवांना वाढीसाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते, तर काही सूक्ष्मजीव हे ऑक्सिजन शिवायही वाढू शकतात. उदाहरणार्थ, बर्फाळ प्रदेशातील सूक्ष्मजीव, समुद्रातील सूक्ष्मजीव किंवा गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये राहणारे सूक्ष्मजीव. अशा ठिकाणी राहणारे सूक्ष्मजीव प्रतिकूल म्हणजेच वाढीसाठी अनुकूल परिस्थिती नसती तरी टिकून राहतात. सूक्ष्मजीवांची वाढ ही माती, पाणी, कुजणारे पदार्थ इत्यादीवर होत असते. ही वाढ होण्यासाठी 25 ते 37 सेल्सिअस दरम्यान तापमान असावे लागते. तसेच सूक्ष्मजीवांची वाढ होण्यासाठी शैवाल, हरित द्रव्ये, ऑक्सिजन अशा पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. शिवाय सूक्ष्मजीवांची वाढ होण्यासाठी ओलसर, दमट तसेच उबदार वातावरण असावे लागते. उपयुक्त सूक्ष्मजीव, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मुलांनो, काही सूक्ष्मजीव आपल्यासाठी उपयोगी असतात तर काही उपयोगी नसतात. आता आपण उपयुक्त सूक्ष्मजीवांची माहिती पाहणार आहोत, पण त्यासाठी आधी एक प्रयोग करूया. यासाठी प्रथम बागेतील 2 कुंड्या घ्या आणि दोन्ही कुंड्यात एक कुंडीमध्ये पालापाचोळा, फळांच्या साली, भाज्यांची देठ, कागदाचे तुकडे हे सर्व कचरा एकत्र करून कुंडीतील मातीत मिसळा. बी कुंडीमध्ये फुटक्या काचा, धातूंच्या तुकड्यांच्या वस्तू, प्लॅस्टिकच्या पिशव्या या सर्व कचरा कुंडीतल्या मातीत मिसळा. आता या दोन्ही कुंड्या बागेत एका जागी ठेवा. त्यानंतर 3 ते 4 आठवड्यानंतर त्या कुंड्यांचे निरीक्षण करा. कुंड्यांचे निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला दिसेल की एक कुंडीतले कचरा मातीत मिसळला आणि त्यांचे खत झाले. या कुंडीतील कचऱ्यांचे सूक्ष्मजीवांमार्फत विघटन झाले आणि कचऱ्याचे खतात रूपांतर झाले आणि बी कुंडीतील कचरा जशास तसा राहिला. पाहिलेत, अशा प्रकारे सूक्ष्मजीव कचऱ्याचे विघटन करण्यास मदत करतात. तसेच बायोगॅस, कंपोस्ट खत तयार करण्यास मदत करतात. सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी म्हणजे सांडपाण्यातील कार्बनी पदार्थ कुजण्यासाठी सजीवांची आवश्यकता असते. नायट्रोजनचे स्थिरीकरण होण्यासाठी सूक्ष्मजीव मदत करतात. दुग्धजन्य पदार्थ जसे दही, लोणी तयार करण्यासाठी सूक्ष्मजीव मदत करतात. पदार्थाचे अपघटन, अल्कोहोल, जीवनसत्वे, प्रतिजैविके इत्यादीची निर्मिती होण्यासाठी सूक्ष्मजीव खूप उपयुक्त असतात. समुद्राच्या पाण्यावर तेलाचा तवंग साचतो तेव्हा तो काढण्यासाठी सूक्ष्मजीव आवश्यक असतात. मुलांनो, आपण पाहिले कचऱ्याचे सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होते. मग आता आपण मला सांगा, ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा का जमा करावा? सर, ओला कचरा कुजतो आणि त्याचे खतामध्ये रूपांतर होते. सुका कचरा कुजत नाही. तो फेकून दिला तर तो तसाच पडून राहतो आणि त्यामुळे आपला परिसर घाण होतो. सुक्या कचऱ्यातील काचा, कागद, प्लास्टिक, भंगार धातू यांचा पुन्हा वापर करता येतो. म्हणून ओला आणि सुका कचरा वेगळा केला पाहिजे.
मुलांनो, तुम्ही कधी मेथी, वाटाणा, घेवडा यांच्या रोपट्याची मुळे पाहिली आहेत का? या मुळावर गाठी कशासाठी असतात ते माहीत आहे का तुम्हाला? नाही सर. बरं, मग मी सांगतो. काही रोपट्यांच्या मुळावर गाठी असतात, जसे मेथी, वाटाणा, घेवडा या सर्व शेंगावर्गीय वनस्पती आहेत. त्यांच्या गाठीमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू असतात. मातीतही असे जीवाणू असतात. किण्वन, फर्मेंटेशन. मुलांनो, तुम्ही मग सांगा, तुमची आई दही कशापासून बनवते? सर, आई दुधात थोडे दही टाकते किंवा लिंबाचे थेंब टाकून दही बनवते. बरोबर. कोमट दुधामध्ये लिंबाचा रस, दही किंवा थेंब टाकले आणि ते थंडीच्या दिवसात 8 ते 10 तास उबदार ठिकाणी ठेवले तर दहीतील सूक्ष्मजीवांची भराभर वाढ होते आणि दुधाचे दह्यात रूपांतर होते. उन्हाळ्यात दही लवकर तयार होते. ताक, लोणी, पनीर, चीज अशा दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी सूक्ष्मजीव उपयुक्त आहेत. या क्रियेला किण्वन असे म्हणतात. मुलांनो, किण्वन ही प्रक्रिया लुई पाश्चर या शास्त्रज्ञाने शोधून काढली. सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला किण्वन असे म्हणतात. किण्वन म्हणजे आंबवणे किंवा कुजवणे होय. या क्रियेत उष्णता निर्माण होऊन कार्बनी ऑक्साईड व इतर वायू तयार होतात. हे वायू पदार्थाचे आकारमान वाढवतात. हे वायू बाहेर पडताना पदार्थ फसफसतात. दुधापासून दही तयार करण्यासाठी, फळे, धान्यापासून अल्कोहोलची निर्मिती करण्यासाठी, पिठापासून पाव तयार करण्यासाठी, तसेच ॲसेटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, जीवनसत्त्वे व प्रतिजैविके यांच्या निर्मितीसाठी किण्वन प्रक्रियेचा वापर केला जातो. मुलांनो, रवा, इडली, भटुरे, नान यांमध्ये दही का घालतात आणि दही, इडली, डोसा हे पदार्थ पचण्यास हलके कसे बनतात हे माहीत आहे का तुम्हाला? दह्यामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीव असतात. रवा, इडली, भटुरे, नान यांच्या पिठामध्ये किण्वन क्रिया होते आणि या क्रियेमध्ये उष्णता निर्माण होऊन कार्बनी डायऑक्साईड आणि इतर वायू बाहेर सोडले जातात. त्याकरिता या पदार्थांचे आकारमान वाढते आणि त्याकरिता सर्व पदार्थांमध्ये दही घालतात. तसेच दही, इडली, डोसा हे पदार्थ आंबवून सूक्ष्मजीवांच्या मदतीने बनविले जातात. पीठ आंबवल्यामुळे फुगते, म्हणून पिठापासून तयार होणारे पदार्थ पचण्यास हलके असतात. धान्याची पिठे, फळांचे रस यामध्ये सूक्ष्मजीवांना वाढवून दिले तर त्यांची वाढ होते. शिवाय ते सूक्ष्मजीव पुनरुत्पादन करतात, पदार्थाचे अपघटन करतात आणि रसायनांची निर्मिती करतात. आपल्या रोजच्या जीवनात सूक्ष्मजीवांच्या मदतीने अनेक पदार्थ बनवले जातात. प्रतिजैविक, अँटीबायोटिक. किण्वन ही प्रक्रिया कशी उपयोगी पडते पाहिल्यावर आता आपण प्रतिजैविके म्हणजे काय ते समजून घेऊया. प्रतिजैविके रोगजंतूंचा
नाश करण्यासाठी आपण जेव्हा जेव्हा आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आपल्याला इंजेक्शन किंवा औषधे देतात. वेगवेगळ्या रोगांसाठी वेगवेगळी औषध आणि इंजेक्शने हे ते आपल्याला देतात. अशी विशिष्ट प्रकारची औषधे किंवा गोळ्या आपल्या शरीरातील रोगजंतूंचा वाढ होऊ न देता त्यांना समूळ नष्ट करतात. या औषधांनाच प्रतिजैविके असे म्हणतात. क्षय, टायफॉइड, कॉलरा अशा अनेक रोगावर प्रतिजैविके शोधून काढली आहेत. केवळ मनुष्यच नाही तर पाळीव प्राणी आणि वनस्पतींसाठी सुद्धा प्रतिजैविके आहेत. प्राण्यांना ही प्रतिजैविके अन्नातून दिली जातात. या प्रतिजैविकांमुळे प्राणी आणि वनस्पतींना होणाऱ्या रोगावरही नियंत्रण ठेवता येते. प्रतिजैविके ही रोगावर मात करण्यासाठी असली तरीही ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे अपायकारक असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांचे डोस पूर्ण केले पाहिजेत. प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्मजीवांच्या मदतीचे विविध रोगावर, उदाहरणार्थ BCG लस, पोलिओ लस तुम्हाला माहीत असेल अशी लहान मुलांना ठराविक काळानंतर लसी दिल्या जातात. ह्या लसी का देतात आणि काय असते ही लस हे माहिती आहे का तुम्हाला? तर लहान बाळांच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्या लसी त्यांना दिल्या जातात. जसे बाळ जन्मल्यानंतर BCG ही क्षयविरोधी लस दिली जाते. डांग्या खोकला, तसेच डांग्या खोकला, धनुर्वात, गटसर्प या रोगांच्या प्रतिकारकासाठी या लसी दिल्या जातात. धनुर्वाताची लस इंजेक्शनद्वारे तर पोलिओची लस तोंडाद्वारे दिली जाते. या लसींमुळे रोग होण्याची शक्यता खूप कमी होते. शिवाय या लसी शासनामार्फत देण्याची सोय केली आहे. सूक्ष्मजीवांचा उपयोग हा केवळ औषधे बनवण्यासाठीच होत नाही, तर कातडी कमवण्यासाठी, गायपातापासून धागे मिळवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. काही सूक्ष्मजीव बैलावर वाढतात. जहाजातील तेल तवंगामुळे समुद्रातील पाण्यावर तेलाचे तवंग तयार होतात. काही सूक्ष्मजीव तेलावर वाढतात. हे तवंग या सूक्ष्मजीवांच्या मदतीने काढून पाणी स्वच्छ करता येते. तसेच शेतातील पालापाचोळा, मानवी मलमूत्र, घरातील ओला कचरा एकत्र करून बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून जैव वायू आणि खत निर्मिती केली जाते. उदाहरणार्थ कंपोस्ट खत, तसेच बायोगॅस वापरून घरातील स्वयंपाक बनवता येतो. तर मुलांनो, अशा प्रकारे आपल्या सूक्ष्मजीवांचा उपयोग वेगवेगळ्या गोष्टींसाठी होतो. उपद्रवी सूक्ष्मजीव, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मुलांनो, जसे सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी असतात तसे ते विघातक म्हणजेच धोकादायक सुद्धा असतात. म्हणून या सूक्ष्मजीवांच्या उपद्रवी म्हणतात यांना. आता आपण अशा उपद्रवी सूक्ष्मजीवाविषयी माहिती जाणून घेऊया. आता मला सांगा, बंद डब्यात मिठाई किंवा पाव 3-4 दिवस ठेवला तर काय होईल? सर, मिठाई आणि पावावर बुरशी लागेल. बरोबर. घरामध्ये विविध पदार्थांना बुरशी आलेली आपण पाहतो. तसे मुरंबा, लोणचे, शिळे अन्न या अन्नातील हवा लागत नाही. त्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ अतिशय वेगाने होते आणि हे सूक्ष्मजीव एन्टेरोडॅक्टिजन्स नावाच्या विषारी पदार्थ अन्नामध्ये तयार होतात. या अन्नावर पांढरा चकतीसारखा पापुद्रा तयार होतो किंवा अन्नावर काळे डाग तयार होतात. त्यामुळे अन्न दूषित होते आणि ते खाण्यास हानिकारक ठरते. अन्न नेहमी कमी तापमान असणाऱ्या जागेवर ठेवावेत. आपल्याला घरातील शीतकपाट म्हणजेच फ्रीजमध्ये असे तापमान कमी असल्याने अन्न अधिक काळ चांगले राहते. अन्न विषबाधा, फूड पॉयझनिंग.
सूक्ष्मजीव अन्नावर वाढतात आणि स्वतःचे पोषण करतात. ते अँट्रोजॅक्जेन्स नावाचा विषारी पदार्थ तयार होतात. त्यामुळे अन्न दूषित म्हणजेच अन्न खराब होणे आणि अन्न सेवन केल्यामुळे उलट्या जुलाब होतात. या दूषित अन्नामुळे मृत्यू येण्याची धोका असतो. आता मला सांगा, अन्नपदार्थ दूषित झाला आहे हे तुम्ही कसे ओळखाल? सर, अन्नपदार्थाची चव, रंग आणि वास बदलतो. बरोबर. दूषित पदार्थांची चव, रंग, वास बदल होतो. म्हणजेच खराब अन्न वाईट लागते, त्या अन्नाला दुर्गंधी येते आणि त्यावर बुरशी दिसू लागते. तुम्ही जे अन्न विकत घेता तेव्हा आधी काय पाहता? चव किंवा वास? छान. अन्न घेताना अन्नाचा रंग, वास, चव पाहायला पाहिजे. किंवा हवाबंद डब्यातील किंवा पॅकेटमधील घ्यायचे असतील तर त्यावरील एक्सपायरी तारीख पाहून घेतली पाहिजे. एखाद्या लग्न समारंभामध्ये तसेच मोठ्या भोजनाच्या कार्यक्रमामध्ये अन्न विषबाधेच्या घटना घडतात. कारण अशा ठिकाणी शिळे किंवा आणि ताजे अन्न एकत्र ठेवले जाते, ते उघडे ठेवले जाते. अस्वच्छ हात लावल्यामुळे अन्न खराब होतात. अन्न शिळे झाले किंवा नीट ठेवले नाही तर ते आंबते, त्यामुळे अन्नातून विषबाधा होते. म्हणूनच आपण निरोगी राहण्यासाठी नेहमी ताजे आणि झाकलेले अन्न खावे. नेहमी उकळलेले पाणी प्यावे. खोकलताना, शिंकताना तोंडावर हात रुमाल ठेवावा. घराभोवती किंवा घरामध्ये कचरा साठू देऊ नये. तसेच सांडपाण्याच्या ठिकाणी डास किंवा इतर सूक्ष्मजीव वाढू नयेत म्हणून फवारणी केली पाहिजे. रोगकारक सूक्ष्मजीव. रोगकारक सूक्ष्मजीव हे माणसाच्या शरीरात प्रवेश करतात आणि मनुष्याचे आरोग्य धोक्यात आणतात. सूक्ष्मजीव हवेवाटे, पाण्याद्वारे माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. सूक्ष्मजीव हे अस्वच्छ आणि दूषित पाण्यात तसेच उघड्यावर ठेवलेले अन्न असतात. असे दूषित अन्न जर आपण खाल्ले तर सूक्ष्मजीव आपल्या शरीरात प्रवेश करतात. दूषित अन्नामुळे टायफॉइड, कॉलरा, कावीळ यासारखे रोग होतात. ज्या व्यक्तींना श्वसनाचे रोग झालेले असतात अशा व्यक्तींच्या खोकण्यातून किंवा शिंकण्यातून हे सूक्ष्मजीव हवेत मिसळतात आणि इतर माणसांच्या शरीरात श्वसनाद्वारे प्रवेश करतात. त्यामुळे इतरांना सर्दी, खोकला, गटसर्प, न्यूमोनिया, क्षयरोग असे रोग होण्याची शक्यता असते. गटारे, साठलेले पाणी यांसारख्या ठिकाणी डासांची निर्मिती होते. याच डासांच्या दंशातून हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग, चिकनगुनिया, पित्तज्वर, झिका, ताप इत्यादी रोगांची लागण होते. या रोगांची लागण टाळण्यासाठी घरावरील पाण्याची टाकी, त्यातील पाणी नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. तसेच शाळेतील पाण्याची टाकी आणि स्वच्छतागृहही स्वच्छ ठेवले पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील कुंड्या, टायरी इत्यादीमध्ये पाणी साचू देता कामा नये. तसेच सार्वजनिक ठिकाणी, शाळेच्या परिसरात थुंकू नये. परिसरात कचरा टाकू नये. सूक्ष्मजीवांमुळे मनुष्याला अनेक रोग होतात, पण सूक्ष्मजीवांमुळे केवळ मानवालाच नाही तर वनस्पती आणि प्राणी यांनाही रोग होतात. प्राण्यांना रेबीज, बर्ड फ्लू असे रोग होतात. तसेच जनावरांना ताप येतो. तसेच तोंडखुरी, पायखुरी इत्यादी रोग होतात. तोंडखुरी रोग झाल्यानंतर प्राण्यांना खाता येत नाही. पायखुरी रोग झाल्यावर त्यांना चालता येत नाही. वनस्पती, प्राणी, मानव किंवा कोणताही सजीव असे त्यांना रोग होतात. उपद्रवी सूक्ष्मजीव अन्न खराब करतात. परंतु आपल्या सभोवताली जर स्वच्छता ठेवली तर
रोगांना बऱ्याच प्रमाणात आळा घालता येईल. सुमारे 80% आजार हे अस्वच्छतेमुळे होतात. काही आजार तर संसर्गजन्य आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर आजार झाला तर वेगाने त्या रोगाचा प्रसार होतो. असे होऊ नये म्हणून आपल्या आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ नीटनेटके ठेवावा. कुठेही कचरा टाकू नये किंवा कचरा साठवूही देऊ नये. उघड्यावर शौचास बसू नये. आपल्या वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सार्वजनिक स्वच्छतेबाबत आपल्याला जागरूक राहणे गरजेचे आहे. स्वच्छतेला महत्त्व केवळ आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगभरात दिले जाते. आपल्या देशातील स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी म्हणून भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान राबविले आहे. आपण सुद्धा आपल्या शाळेत परिसरात स्वच्छतेचे उपक्रम राबवायला पाहिजेत, ज्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला स्वच्छतेविषयी जाणीव निर्माण होईल. आता मला सांगा, आपल्या शरीराचा ताप येतो म्हणजे नक्की काय होते? सर, शरीराची उष्णता वाढते आणि अंग गरम होते. बरोबर. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस इतके असते. पण जर शरीरात सूक्ष्मजीवांचा प्रवेश केला तर शरीरातील प्रतिकारक यंत्रणा कामाला लागते. सूक्ष्मजीवांशी लढण्यासाठी शरीर प्रतिजीव तयार करतात. ते तयार होण्यासाठी प्रक्रियेमध्ये शरीराचे तापमान वाढते. हे प्रतिजीवी सूक्ष्मजीवांचा नाश करतात. परंतु एका मर्यादेबाहेर ताप वाढल्यास ते शरीरास घातक असते. म्हणून ताप कमी करण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. आपल्याला जखमा झाल्या असल्यास ती भरत असताना आपल्याला गरम जाणवते. याचे कारणही लक्षात घ्या. मानवी शरीराचे तापमान हे 37 अंश सेल्सिअस असते आणि सजीवांची वाढ होण्यासाठी 15 अंश सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअस इतके तापमान लागते. म्हणजेच मानवी शरीराच्या तापमानात त्यांची म्हणावी तेवढी वाढ होणार नाही. शिवाय जर एखादा सूक्ष्मजीव शरीरात शिरला आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली असेल तर शरीराचे तापमान वाढते आणि प्रतिजीवी निर्माण झाल्याने रोगजंतूंचा नाश होतो. मुलांनो, सांगा बरं, पावसाळ्यात कपडे दमट राहिले तर काय होईल? सर, त्या कपड्यांचा घाणेरडा वास येईल. बरोबर. पावसाळ्यात हवा दमट असल्याने कपड्यातील पाण्याची वाफ होत नाही. त्यामुळे कपडे वाळत नाहीत आणि त्यांना कुबट वास येतो. त्याचेही कारण ओलसर जागी वाढणारे सूक्ष्मजीव हेच असते. आता सांगा, गोणपाटाच्या तागाच्या पिशव्यावरील काळे पांढरे डाग कसले असतात? सर, हे डाग बुरशी आल्यामुळे पडलेले आहेत. छान. आता मला सांगा, चामड्याची पाकिटे, पर्स, पट्टे, पादत्राणे ह्या सर्व पॉलिश करून का ठेवतात? सर, पॉलिश लावल्यामुळे ते खराब होत नाहीत. कारण चामड्याची पाकिटे, पर्स, पट्टे, पादत्राणे हे सर्व पदार्थ प्राणीजन्य पदार्थ आहेत. दमट किंवा पावसाळी हवेमुळे त्यावर बुरशी जमा होते आणि जीवाणूंची वाढ होते आणि हे सूक्ष्मजीव चामड्याचे नुकसान करतात. या वस्तूंना पॉलिश केल्यामुळे या वस्तू जास्त काळ टिकतात. तसेच जुने रबर, कागद, नोटा यांच्यावर पावडरीसारखा बुरशीसारखा पदार्थ तयार होतो. पहा मुलांनो, या सर्व उदाहरणातून आपल्याला असे लक्षात येते की सुती कपडे, गोणपाट, ताग, कागद, रबर हे सर्व वनस्पतीजन्य पदार्थ आहेत. तर चामडे हा प्राणीजन्य पदार्थ आहे. दमट हवामानामुळे या पदार्थावर बुरशी आणि इतर सूक्ष्मजीवांची वाढ होते आणि हे पदार्थ खराब होतात.
तर मुलांनो, अशा प्रकारे आपण या पाठामध्ये पेशी रचना पाहिली, तसेच एकपेशीय आणि बहुपेशीय सजीवांच्या जीवनक्रियांचा अभ्यास केला आणि सूक्ष्मजीवांची उपयुक्तता आणि त्यापासून होणारे नुकसान